बल्दिया उज़्मा नांदेड़ ने जायदाद टैक्स की वसूली जोरों शोर से शुरू कर दी है। टैक्स अदा न करने वालों के लिए बल्दिया उज़्मा ने एक अनोखा अंदाज अपनाया है। टैक्स अदा न करने वालों के घरों के सामने ढोल ताशा बजाकर टैक्स भरने पर इन्हें मजबूर किया जा रहा है। बुध के रोज जोन नंबर 4 में ऐसे ही एक मकान के सामने ढोल ताशा बजाने पर तनाजा हो गया। ढोल ताशा बजाने पर मकामी साकिन ने बल्दिया उज़्मा के सीनियर क्लर्क गौतम कवाड़े के साथ मारपीट कर दी, जिसके बाद बल्दिया उज़्मा के मुलाजिमीन ने वजीराबाद पुलिस स्टेशन में मुकदमा दर्ज किया है। आज झोन क्रमांक 4 मध्ये आमचे जे कवडे कार्यालय अधीक्षक आहे ही वसुली मोहिमेवरती फील्डवरती असताना त्यांच्यावरती मारहाणीचा प्रकार घडलेला आहे आणि त्यांच्या कर्तव्यामध्ये लोकांनी त्यांना बाधा आणलेली आहे। ही घटना घडलेली आहे। आमचे सहाय्यक आयुक्त जाधव साहेब आणि संबंधित कर्मचारी यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीवर 153चा कर्तव्याविरुद्ध अडथळा केल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। पोलीस त्याबाबत नियमानुसार कारवाई करत आहे। नांदेड वगळा महानगरपालिकेच्या वतीनं महानगरपालिकेचा थकबाकी आणि नियमित कर वसुलीची मोहीम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या 2-3 महिन्यापासून राबविण्यात येत आहे। नागरिकांना थकबाकीच्या मालमत्ता करामधून 40% त्यांना सूट देऊन कर वसुलीची मोहीम आज दिनांक 28 रोजी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 या ठिकाणी या अंतर्गत उस्मानशाही मिल गेट परिसरामध्ये वसुलीला गेली असता त्या ठिकाणी श्री साजिद अली कुरेशी यांनी वसुली पथकातील आमचे वरिष्ठ लिपिक तथा कार्यालय अधीक्षक श्री गौतम कवडे यांच्यावर प्राणघातक हमला करून त्यांना जखमी केलं आणि त्यांना त्या डोक्यावर काठीने मारहाण केली। अशा स्वरूपाची घटना आज घडल्यामुळं नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनिटच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे आणि आज सायंकाळी 5:30-6 वाजता नांदेड वगळा महानगरपालिका कार्यालयासमोर महानगरपालिकेतले सर्व सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय अधिकारी तथा महानगरपालिकेचे कर्मचारी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर येऊन निषेध सभा घेण्यात आली। या सभेला माननीय आयुक्त साहेब हे स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। मी एवढं सांगेल की नांदेड वगळा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर असे किती भ्याड हमले केले तरी महानगरपालिकेचा कर वसुलीचा कार्यक्रम महानगरपालिका प्रशासन सोडणार नाही। ज्या मालमत्तेच्या वसुलीसाठी ज्या मालमत्ता धारकांनी हमला करून कामामध्ये अडथळा आणलेला आहे ती मालमत्ता वसुलीची प्रक्रिया उद्याच्या 29 तारखेला तीव्र पद्धतीने वसूल केल्याशिवाय राहणार नाही आणि नांदेड शहरातल्या नागरिकांना संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। आम्ही महापालिका कर्मचारी आपल्याला नागरी सुविधा पुरवठा करीत आहोत। आपण महानगरपालिकेचा कर प्रामाणिकपणे आणि इमानदारीने महानगरपालिकेला भरती करावा जेणेकरून की महानगरपालिकेचं कामकाज सुरळीतपणे चालेल व आपल्याला नागरी सुविधा पुरवठा करण्यासाठी आम्हाला पाठबळ मिळेल अशी मी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। महापालिकेमार्फत साल सन 23-24 या वर्षाचा मालमत्ता कर आणि पाणी कर वसुलीची कारवाई मार्च एंड आणि फेब्रुवारी या महिन्यात जोरात असते। एप्रिलपासून महापालिका मालमत्ता कर वसुलीसाठी प्रयत्न करत आहे। तसेच मालमत्ता कराची वसुली जास्त होण्यासाठी महापालिकेतर्फे मान्य आयुक्त सरांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनासुद्धा कामाला लावलेलं आहे आणि त्यानुसार महापालिकेमार्फत वसुली करण्यात येते। वसुली करण्यात येत असताना नागरिकांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद येत नसल्यामुळं यावर्षी मान्य आयुक्त सरांनी काही आतापर्यंत ज्या गोष्टी काही केल्या नाही त्याचं अनुकरण बाकी महापालिकेत जसं करण्यात येतं त्याप्रमाणे करण्याचं ठरवलं। जसं की जंगम मालमत्ता जप्त करणं जसे की TV, मोबाईल, गाड्या जप्त करणं ह्याची पण कार्यवाही करण्याचं सुरू झालेलं आहे। तसेच भूखंड, नळखंडन, ड्रेनेज खंडन हे दरवर्षीच करतो। तसंच 1-2-3 वर्षापूर्वी बँड लावून जे लोक नागरिक कर भरत नाहीत त्यांचं पण बँड लावून त्यांच्या घरासमोर वसुली केली जाते। तर यावर्षी ते 2-3 वर्षाची प्रथा बंद पडली होती पण यावर्षी मान्य आयुक्त डोईफोडे सरांनी ती प्रथा सुरू करून आजपासून बँड लावून वसुली सर्व प्रभागामध्ये सुरू झालेली आहे। आणि झोन 4 मध्ये शमीम बेगम अब्दुल रशीद हे मालमत्ताधारक आहेत आणि त्यांच्याकडं मागील 4 ते 5 वर्षापासून जवळपास 2,84,000 एवढी मालमत्ता म्हणजे थकबाकी त्यांच्याकडे आहे आणि आजचं जे आहे टार्गेट 3 लाख आणि त्यावर जवळच्या लोकांना आज सगळ्या झोनमध्ये टार्गेट केलेले। तर ह्यांच्या घरी आमचे पथक जेव्हा गेलं तर आमचे वरिष्ठ लिपिक झोन 4चे श्री गौतम कवडे यांना संबंधितांनी मारहाण केल्याचं कळते आणि जसं हे मला कळालेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत कारवाई चाललेली आहे। या दृष्टिकोनातून नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचा कर
वेळेत भरावा किंवा त्यांना काय अडचण असतील तर वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा, परंतु महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण करू नये, अन्यथा शासकीय कामात अडथळा आणला या 353 खाली गुन्हा दाखल करण्यात येईल, याबद्दल नागरिकांना आश्वस्त करण्यात येते। त्यामुळे मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की महापालिकेचा जो आपला कर आहे तो वेळेत भरा आणि महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला आपण अशी वागणूक देऊ नये, केल्यास महापालिका त्याला त्याप्रमाणेच उत्तर देईल।